मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्लॉगमध्ये, नाईट व्लॉग. तर गाईस, तुम्हाला आज दाखवणार आहे मी प्रँक कसा करतात आपल्या रिलेटिव्सवरच. तर गाईस, आज बड्डे म्हणजे आज नंतर म्हणजे 27 तारीख, हां 27 तारीख 27 जानेवारी. तर गाईस, मामावर प्रँक करणार आहे कारण त्याचा उद्या बड्डे आहे. 12 वाजलेच नाही म्हणून उद्या बोलतो आहे. 12 वाजले असते तर तुम्हाला दाखवतो पूर्ण काय होतं, म्हणजे तुम्हाला प्रँक असं दाखवणार आहे कारण हा जरा काय नाही सॉरी. तर गाईस, हा आम्ही प्रँक कॉल करतो पहिल्यांदा, मी पण पहिल्यांदा करतो आहे आणि तुम्हाला पण पहिल्यांदाच भेटेल एक्सपिरियन्स करायला कसा आहे. जेवढी पण आपली ऑडियन्स आहे, शॉर्ट व्हिडिओ येतीलच खूप चालेल. तर गाईस, आता भेटूया प्रँक करताना. म्हणजे मामावर प्रँक करताना अशी मजा येईल ना, पण मामा असा हसेल ना, मजा येईल, खूप मजा येईल. आणि मामाचं जरा शूट जरा वेगळं आहे कारण मामा हाफ पॅन्टवर आला आहे, हे मेन आहे. तर गाईस, आता भेटू हॅपी बड्डे करताना. तर गाईस, मामाचा बड्डे आहे आणि आम्ही प्रँक कॉल करणार बड्डेसाठी सरप्राईज द्यायला. आता बघा तुम्ही काय असेल प्रँक कॉल. तो मम्मी फोन करतो. अरे ये तू ये तुला येत आहे नाही. अरे तू ये, मी निघाले, मी साईबाबा मंदिर पटकन या. नवरा निघाले तुमचा? तुम्ही निघालेलात ना आधी? ओके ओके. कोणाची गाडी तयार होती? मिली नव्हता का सोबत? हा हा, ओके ओके. तुम्ही नाही आहे? हा हा, या या. पेशंट पण आहे का? पेशंट आहे माझी जननी. ओ माय गॉड, आज माझी पेशंट आहे. अरे देवा, ऍक्टिंग बाप लेवलची ऍक्टिंग. ऐक, अरे 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 देवा, ऍक्टिंग. हो हो, आता रडायची ऍक्टिंग कर जरा. पाण्यातून डोले. एक काम करी, भाजी खा, तिखटच आहे तशी पण. आणि मग त्याला बाहेर येऊन जायचा. एकीन लाईट लावा. म्हणजे 12 वाजल्याशिवाय बाहेर नको न्यायला. गप्रे, 11 वाजले. मस्ती अजून काय करायचं? अरे ब्लँकेट नाही आणत ते, समजून जायचं. नाही समजणार. एक तास आहे, बरं नाही काय. दीदी समजून जाय कुठे जाणार आहे. पण त्यातनं विचार भाऊ, निघालीस काय? चडू, आदू आदू, हे पांढऱ्या ते फाणे यो पांढरू, दोघांना जांभळ्या दिलं असते. दिस इज माय छोटा मामा अँड दिस इज छोटा भाई इन फॅमिली इन चिल लाइफ. ओ या. एंड दिस इज हमारा घर का कचरा वाला. चल चल, हा चल, दॅट इज दॅट. स्वतःलाच हे करते, सिद्ध करून देते. आणि आपण जरा आतमध्ये जाऊया सीन बघायला. चलो. अरे अरे, पेशंट इन रेडी. पेशंट रेडी आहे काही. अरे देवा, अरे ओ माय गॉड. आई 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 आई, मामाचा कॉल. तू आता आहेस कुठे? मी सोबत कोण आहे? मी निघलो ना, कोण भावाची सगळे आहेत का खाली वगैरे? मग यावरती
लई बेकार prank असं बनवला वाटतं मामा. मला काहीच. तुम्ही काय म्हटलं पाय टाकला तुम्ही खाली. इथे उभे राहा आधी तुम्ही खाली जा बाबा. प्रॉफिट नाव झालं माझ्या ताईशी. अरे अरे ही ताई अशी काय झोपते अशी नको की बघ. सरळ झोप अशी आडवी एकदम तू सरळ नाही राहायचं, असं राहायचं. एकदम सरळ झोप. नाही करू तुम्ही. एक कशी आहे अकराच्या आधीच करूया. मग बाहेर झोप ना बाहेर झोप. बाहेर नको. नाही बाहेर नको इथंच झोप हवा आहे. मग बारापर्यंत थांबूया असं. काय हॉटेलवर वाजता बसा. तू बारापर्यंत बसेल? बसा. बेशुद्ध कर दिला. मी जाऊ. झोप मग. हे आला हे. जिन्यावर आला लाईट बंद करा. ही बघ. जाम असेल येते भाज्या ना दादूच्या भाज्या.
ये पाहुणे बोलाय भाई पाहुणे बोलाय पेशंट मध्ये ये ये पाहुणे बोलाय नाही तो बोलतो येतो ना ये तासू असतं बघू नाही सगळं बोलतो सुद्धा बोलू काय सगळं बोलतो नाही ये ना नाही इथे डॉक्टर किती अरे 15 मिनिटं झाले किती अर्धा तास थांब दे काय तू कात्रे कात्रे ठीक आहे अरे जिसने टाइम टॅबलेट दिला तुझं नवीन डॉक्टर दिला तरी सी चल ना फोन केला तिला पेशंट काय बोलला काय बोलले सांग माहिती सांग सगळं आता देईल ना असं काही टेन्शन नाही म्हणजे वो साइकिल पडलं होतं काय खाली गेली आज होतंय काय मला जाय अरे हा दीपिका पप्पा पाहिलं मला काय केलं हा रंग बघा आता वेळामध्ये तास दिला त्यातून काय फॅमिली नाही केलं ना तू तू असं बोलायला का नाही मी बघतो माहिती बरोबर हे विसरलं बरं बाकी तो बात तर गाईस आम्ही इथं खाली आलोय असंच दही आणायला आलोय म्हणजे मामासाठी. मामा जेवला नाही म्हणून आलो आणि आम्हाला जे हसायला येते ना. अरे स्कूटी न्यायला पाहिजे होती. बोलायचं तरी मग आता आणू नकोच आणू आम्हाला मला चालवायची. आमची दिदी स्कूटी चालवते. काय माहिती येते की नाही. हळूहळू रेसते अशी. अरे रेस तर ते पायाने घेऊन आली. येऊ ना खरं माझी फाटे गाई मम्मी थांबे. बापरे देवाचं नाव घेतलंय पहिल्यांदा. दीदी आमची गाडी चालवते पहिल्यांदा. काय खाली बघा आय एम नॉट डरिंग गाईज आय एम गोईंग. काका बघून हसले काय. तर गाईज आम्ही जातो मेडिकलमध्ये. कुत्र्यांच्या कुत्रे हे बघ दीदी गाडी चालवते नवीन. हे थांब अशी काय चालवते डायरेक्ट खायचं. थांब तरी भाजी करा रे. ही चप्पल इथं टाकून गेली. मी काय बोलतो मी चालत येऊ काय. चल चल मस्त जोक झाला बाई. तर काही दीदीने टर्न घेताना अटकली आणि चप्पल सोडून देते. सगळे बघत होते. हळू या साईडून घे मधून. थांब 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 गाडी पुढे बघ दीदीची गाडी. तर गाईस मेडिकल आला की नाही. कुठे गेला मेडिकल तो बघा गाईस. मेडिकल इथं जायचं आहे. थांब इथे
हो बघितली किती मस्त चालवलीस तू. आता कॉल कर आणि हे कर. कोणाला? पैसे नाही आणलेत मी. आणि कोणाला कॉल करू? अरे मंगेश काकांना. गाईज थांबा जरा मी कॉल करून आलो पप्पांना. दही आणायचे ना आता डायरेक्ट भेट. शप्पथ भाई दीदी आता वाचलो शूट नाही केला म्हणून. गाईज नाही बाबा. बरे. माझी फाटली माहितीये तुला. उदास झालेली माझी वाट रिक्षात टाकणार आहे गाडी. थांबे साईड. ऐक आगे आगे पुढे. पुढे हा. मला लिहितं टाकतोच मध्ये म्हणजे त्या रोडला. सॉरी गाईस जॅगवार दिसते. पाटणा येते आहे. हा एक बस आहे. ये पटकन चल. चल पुढे डायरेक्ट गाडी घेऊन सरळ जाण साईड अरे रे भेंडी खाली बघ. अरे ताव ना. हा काय डायरेक्ट एक्सिलेटर येते पाठी येते. गाईस सुखरूप पोचलो जिवंत आजच्या दिवसात. आजचा ब्लॉग उद्याचा ब्लॉग येईल गाईस. ब्लॉग येतील सगळे. फक्त चांगली थांबव बस. थांबवते मी चांगली. काय माहिती टर्न मारताना काय होतं. टर्न मारतो तुला आवडत असं बॅलन्स कर. मागे हँडल खाली. हां पायावर स्टँड ठेवला असता होता. या आता गाडी घेऊन. गाडीच माझी फाटलेली शाप पूर्ण. आता चार्जिंग कमी आहे. घरी जाऊन आता करतो काहीतरी. ड्रायव्हर बघा लय बेकार ड्रायव्हर आहे तू. भाई तू जर असशील तू बसशील आणि गाडी घेऊन आली ना तू 10 फूट लांब राहा. हिला लायसन्स नका देऊ. RTA वाले हिला लायसन्स नका देऊ. मला माहिती आहे ना म्हणून तुला बोललेलं नीट चालत टर्न मारताना डायरेक्ट एक्सिलेटर तिला मला आता माझी फाटली शप्पथ उदास झालेली काही उदास एकदम उदास. हसते काय तू. 2 जान चली जाते. तुझी 12वी मला द्यायची आहे. 10 दिवसात पेपर आहे. ह्याच्या पुढे कधी बसेल माहिती आहे. हिला लायसन्स भेटेल ना प्रॉपर तेव्हा बसेल. मी direct नाही तर बसणार नाही. चल, चल, दे. मला charging चला लाव. आता घरी जाऊ. शूट बंद केला कारण खूप मोठी व्हिडिओ झाली. म्हणजे असं बघितलं ना 28 आणि किती 5 28 आणि 5 किती 33 मिनटाची व्हिडिओ आणि प्लस प्रँकवाला ते डिस्कशनवाला पण होता. ते पण अजून किती 5 मिनटाचं असेल 5-10 मिनटाचं. नाही एडिटिंगला पण छान आलं जाणार आहे कारण मी अर्धा कट करेन काय काय असेल ते कन्व्हर्सेशन वगैरे मामाचं आणि मावशीचं म्हटलं कारण मामा खूप जवळच आहे ना आमचा म्हणून. आणि तो मोठा पण आहे म्हणजे माझी मम्मी सेकंड मावशी फर्स्ट आहे माझ्या फॅमिलीमध्ये मोठी. अरे यार मच्छर जावा ना. तर गाईस आणि तुम्हाला एक मधला सीन पण दाखवू. दीदीची दीदीची गाडीची ड्रायव्हिंग त्यात पण कॉमेडी आहे. आम्ही गेलेलो मामा जेवण नव्हतं आलेलं ना जो डायरेक्ट आला घरातून. त्याला दही आणायला गेलो आणि मामाकडून गाडी मागवली. म्हणजे आमचा छोटा मामा पण आला ना तर आम्ही सगळ्यांना बोलवलं असंच कारण उद्या बड्डे आहे ना म्हणून सगळं एन्जॉयमेंट आणि पार्टी प्लस प्रँक करणार आहे. तर गाईस ह्याचे शॉर्ट्स व्हिडिओ पण येतील शॉर्ट व्हिडिओ प्रँक वगैरे. तर गाईस हा प्रँक असा आहे ना म्हणजे काय बोलू आता म्हणजे पहिला प्रँक आहे माझा असा कोणावर झाला प्रँक. आणि ना काय माहिती मोठ्या मामाची मामी आहे ना
मामाची वाईफ म्हणजे माझी मामी, ती घरी जाऊन बोलली की ताईंना बरं नाही, म्हणजे ती मामी आहे ना माझी, ती मावशीला ताई बोलते ना, म्हणून सगळे ताईच बोलतात तिला, म्हणून ताई बोलली ताईला बरं नाही. मग मामा बोलला की जा तू बघून ये नुरवीला वगैरे. म्हणजे ती मध्ये पचकली, म्हणजे तिला आम्ही बोललेलो की काहीच सांगू नको, आम्ही बोलल्याशिवाय आम्ही कॉल करू ना तेव्हा तू या, तुम्ही दोघं या आधीच सांगून झाली मोकली. मामा बोलला जा. तर आता काय नाही, आता जायचं आहे. आता बघू, आता 12 वाजेपर्यंत फक्त थांबायचं आहे आणि मामाला फक्त बाहेर आणू आणि हॅपी बर्थडे सेलिब्रेशन चालू करू. आपण व्हिडिओ हा दाखवणार, मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार. गाईज हा व्हिडिओ जरा मोठा पण होऊ शकतो, कारण माझ्याकडे अजून खूप पेंडिंग ब्लॉग आहेत, ते लगेच फटफट एडिट करीन आज आणि उद्या. आणि आपले शूट पण आहेत, मीरा रोडला जायचं आहे, तर ते पण ब्लॉग शूट करीन मी पक्का. तिकडे म्हणजे फोन वगैरे आहेत, फोनने शूट होणार आहे, आयफोनचं. एक बँड आहे ना, तिकडे जायचं आहे, तर त्यांनी बोलवलं आहे. तर तुम्हाला ते पेमेंटचं वगैरे नाही सांगू शकत, सॉरी, ते जरा वैयक्तिक आहे आपलं, वैयक्तिक नो. तर गाईस आता इथे बसलोय जिन्यावर, बघा ना काय हल्लं चाललंय, जिन्यावर बसलोय. ते पण आतमध्ये शूट नाही करू शकत, तर मामाला आवाज जाईल. तुम्हाला दाखवायचं आहे तर कष्ट घ्यावे लागणार गाईस. काय बोलू, आता डायरेक्ट भेटू. प्रँक एंड व्हायला आला आहे, 12 वाजतील आता लगेच. आता डायरेक्ट भेटू, हॅपी बर्थडे सेलिब्रेशन. चलो. आणि गाईस प्लीज, हा प्रँक कॉल माझा पहिला आहे. प्रँक कॉल पण नाही आहे, प्रँक आहे हे. कसा म्हणजे बड्डे सेलिब्रेशन प्रँक ऑन मामा, हा टायटल भेटला रे. आणि थंबनेल बघायला लागेल काय ते, बड्डे सेलिब्रेशन आणि प्रँक कॉल. मजा येईल. भेटूया गाईस आतमध्ये बड्डे सेलिब्रेशन. बाय बाय. तर गाईस इथे काय चालू आहे माहिती आहे, इथे असं सगळ्यांची ड्रेसिंग चालू आहे, कारण बड्डे म्हणून सगळ्यांनी ड्रेस वगैरे घातले. दीदीने भाई 1 पीस घातलं आहे, माझ्या बहिणीने 1 पीस घातलं आहे. आणि मामी, ही जी मामी आहे बाजूला, ती पचकलेली मध्ये, सॉरी. इथं आता मेकअप वगैरे चालू आहे, तर तुम्ही बघू शकता. आता भेटू डायरेक्ट हॅपी बर्थडे, म्हणजे रिएक्शन व्हिडिओ, प्रँक व्हिडिओ बघू शकता. Birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Samu Mama, happy birthday to you. Hey prank. केक आणलाय, हा असा केक आहे. वरती झुमर लावला म्हणून लाईट जरा वेगळी येते, हा असा झुमर आहे. तर काही इथं भाऊ करून दिला, आमचा भाऊ आहे तो मोठा. आता बघू काय होतं. ऍक्टिंग देखो, ऍक्टर की ऍक्टिंग देखो भाई, 100% ऍक्टिंग शिकायची तर मावशीकडून शिका. ही मावशी जेवलोय तर रुमाल देत नाही तुमचा. काय तिथे गेल्यावर झोपू बोलताय, काय करते मला मामा, तू इथं मोबाईल बघितलास काय बघितलास? तुला काही कल्पना नाही ना, समोरच होता. हा मोबाईल इथं काय ठेवलेला आहे, मोबाईल इथं काय ठेवलेला आहे. हो आता शेवटला काय बोलला? आता तो चार्जिंग काढला म्हटलं ना, हा चार्जिंग असेल तर अरे बाबा, ती पट्टी येत नाही. झालं? नंतर पण मी चालूच ठेवलेला. ओय मामा, 28 मिनिटाची व्हिडिओ आहे, 28 मिनिटाची व्हिडिओ आहे. ए चलो बाहेर. म्हणजे गड सजावट चालू आहे. अरे गिफ्ट आता काय देते, घाल मामा घाल. अरे वर्ष दाखव, हॅपी बर्थडे बॉय. ओ या, ए जरा लाईट, खूप सारे आहे खरं. ही लाईट. गाईज मामाला लाईट भेटली, म्हणजे शर्ट भेटलाय बर्थडेसाठी. फ्रॉम गिफ्ट मावशी. अरे नको, हे छान वाटतंय. अरे पण लाईट वेगळी येते, आई राहू दे.
ओ या खाली आवतोय. नो नो हाफ पॅन्ट नो. इकडे मध्ये आहे मामा. आम्हाला काय माहिती तू रडणार आहेस. जास्त सिरियस झाला ना. इकडे ना मध्ये ना मामा. तयारी केली बाहेर. मग हे आता आजपासून सांगताय तुला प्रत्येक बर्थडे साजरे करायचे त्याला तू पाहिजे. त्याला तू पाहिजे. अरे नाही आज बाई बर्थडे चलो हे हो गया. पकडलं तू पटकन. वेलकम. तिला बघायचं इकडे? त्याला आई तिला सोड. ओ आई त्याला हात लावले. नाही घे. हे थांब, आम्ही उभे राहू, आम्ही उभे राहू. हे थांब, थांब, तिला दे, तिला दे. हे दीदी आगे. अरे तू माझं पिंक कलरचा तो घालायचा होता. अरे तू के- प्रँक कॉलचे डीलर आणि कॉन्ट्रॅक्टर आम्ही दोघं आहेत. कॉन्ट्रॅक्टर आम्ही आणि ऍक्टर बघा कोण आहे. ऍक्टर यात हे आणि आ, तुझं पोराचं काय झालं? प्रँक म्हणजे ज्याच्यावर झाला तो बर्थडे बॉय आणि ऍक्टर मधली. तर गाईज असा हा ब्लॉग आहे. सेलिब्रेशन तर खूप मोठा होईल व्हिडिओ करून. खूप मोठा व्हिडिओ झाला रिएक्शन व्हिडिओ. डायरेक्ट नंतर सेलिब्रेशन करतो. आज भेटू दुसरा ब्लॉग. तोपर्यंत बाय बाय.